मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. विट्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचा ताफा दाखल झालाय. विट्यातील आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयात निवडणुकी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह दिग्गज उपस्थित राहिलेत. यावेळी उमेदवार धैर्यशील कदम यांच्या पाठीशी ताकदीने उभा असल्याचे ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी स्पष्ट केलंय. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सातारा सांगली या निवडणुकीच्या 18 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या संदर्भामध्ये आज आम्ही सर्वजण आपणा सर्वांच्या भेटीसाठी इथे आलो. देशाचे लोकप्रिय असे नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे आपले सर्वांचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वातल्या या निवडणुका आहेत. आपण जवळजवळ 17 या विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. 11 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे निवडणूक महायुतीमध्ये लढत आहेत आणि त्यापैकी असणारी ही एक असणारी जागा आहे. त्यामुळे या जागेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा उमेदवार धैर्यशील कदमजी हे जिंकून आले पाहिजेत. यासाठी आपण सर्वजण त्यांना सहकार्य करावं ही विनंती करायला मी इथे आलो. ही निवडणूक आणि या निवडणुकीची पार्श्वभूमी आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही निवडणूक थोडीशी वेगळ्या पद्धतीने या निवडणुकीला मतदान केलं जातं. कारण हे प्रेफरेन्शियल वोट म्हणून पद्धतीने ही निवडणूक होते. मतपत्रिका असते आणि या मतपत्रिकेमध्ये आपल्याला तिथलं असणार हे त्या मतपत्रिकेमध्ये असणारे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तिथल्याच असणाऱ्या पेनाने त्या ठिकाणी समोर असणाऱ्या त्या नावाच्या समोर असणाऱ्या चौकोनामध्ये त्या बॉक्समध्ये कुठेही वरती खाली कुठेही किंवा आजूबाजूला कुठेही टच न करता एक सिंगल लाईन एवढंच फक्त करायची आहे आणि तिथल्याच पेनने करायची आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्या पेनने इतर कुठेही त्या मतपत्रिकेवरती खुणा करायची नाही आहे, खाडाखोड करायची नाही आहे, मतपत्रिका फाटणार नाही याची दखल घ्यायची आहे. आणि तिकडचा असणारा जो अधिकारी आहे त्या अधिकारी ज्या पद्धतीने आपल्याला मतपत्रिकेला फोल्ड करून देईल ती मतपत्रिका तशाच पद्धतीने फोल्ड करून तिथल्या असणाऱ्या मतपेटीमध्ये जी त्यामध्ये असणारी फट आहे त्या फटीमध्ये अतिशय शांतपणे ती कुठेही फाटणार नाही याची दखल घेऊन ती मतपत्रिका त्या मतपेटीमध्ये टाकायची आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया आणि या सगळ्या प्रक्रियेचा थोडासा सराव करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे.
आणि म्हणून आपण सर्वजण जेवढे यामधले असणारे मतदार आहेत त्या मतदारांना उद्या एका पर्यटन स्थळावरती घेऊन जाण्याचं ठरलेलं आहे. पोलीस साहेब ते घेऊन जाणार आहेत. बरोबर आपले सर्व सहकारीही बरोबर असतील. 3-4 दिवस थोडंसं मे महिना आणि या सगळ्या या वातावरणामधून आपल्याला थोडासा आरामही मिळेल आणि तिथे आपल्याला या सराव जो करायचा आहे तो सरावही आपल्याला त्या निमित्ताने करता येईल. त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या सगळ्या प्रक्रियेचा भाग होणं हे अत्यंत गरजेचं आहे. ब्रीफ काढला जाईल, या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मतदान अमूल्य आहे. प्रत्येक मतदान अतिशय शांतपणे चुकणार नाही अशा पद्धतीने आपण सर्वांनी करणं अपेक्षित आहे आणि आपण सर्वांनी याची दक्षता घ्याल याची ही पूर्ण खात्री आहे. पण पुन्हा एकदा आपणा सर्वांना या 18 तारखेच्या होणाऱ्या मतदानासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी धैर्यशील यांना मला वाटतं आजच शुभेच्छा द्याव्यात असं. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होत असलेल्या या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब इथे उपस्थित राहिलेच. खरं दादा तुम्ही आल्यामुळं थोडंसं आमच्या सर्वांना थोडा आधार आला. किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असणारे प्रामाणिक आणि निस्पृहपणे आपल्याला मदत करणारे हे सगळे इथं मतदार आहेत. त्यांना तुम्ही भेटणं गरजेचं होतं म्हणून आम्ही थोडंसं तुम्हाला गडबड असताना सुद्धा विनंती केली आणि आपण इथं आला त्याबद्दल आम्ही सर्वजण आपलं स्वागत करतो. आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय शिवेंद्रराजे बाबा, आदरणीय जयाभाऊ गोरे, आदरणीय निरंजन डावकरे साहेब, आदरणीय आमचे अध्यक्ष सम्राट बाबा, त्यांच्यासाठी म्हणून हे सगळं खाटाडोप चाललं आहे ते धैर्यशील दादा. आणि दादा फार तुम्ही नशिबानं की अत्यंत सगळेजण इतकं जीवाला लावून हे सगळे निवडणूक करतात आणि त्यांच्या जीवाला घोर लागू नये म्हणून आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर आहोत. काही काळजी करायची काम नाही आहे. तुम्ही काही तशा प्रकारे जरी सांगितलं तर जे भारतीय जनता पार्टी बरोबर जे सगळे इथं आहेत ते सगळ्या नेते मंडळांनी जबाबदारी घेतलेली की आपले सगळे जे मतदार आहेत ते नक्की आपल्याशी प्रामाणिकपणे बरोबर राहतील. कुठेही कसल्या प्रकारचा दगाफटका होणार नाही आणि ते शंकासुद्धा आपण मनामध्ये घेऊ नये. व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत. व्यासपीठासमोर की ज्यांच्यामुळं हे सगळे नेते मंडळी सारखे इकडे येत आहेत ते तुम्ही सगळे मतदार, कारण की तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे. पण हे निवडणूक जर मागच्या टर्ममध्ये असती तर आणखीन बरं झालं असतं. त्यावेळी आपल्याकडे जरा संख्या जास्त होतं थोडं, यावेळी आपण कमी पडलो आहे. नाहीतर आपल्याकडे 27-28 आपल्या नगरपालिकेचेच होते आणि बाकी सगळं मिळून आपण चांगला स्टेक घेता आला असता. पण काय हरकत नाही, यावेळी थोडं आपण कमी पडलो आहे. पण या निमित्तानं पक्षाला आपण परिपूर्ण ताकद द्यायची आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं इथं उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आमच्या विटा नगरपालिकेमध्ये 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत. त्याच्यामध्ये श्री अजित अशोकराव गायकवाड ते इथं उपस्थित आहेत. त्याच्याबरोबरीनं सौ प्रगती भरत कांबळे या नगरसेविका इथं उपस्थित आहेत. त्यानंतर प्रतिभा वैभव पाटील या नगरसेविका इथं उपस्थित आहेत आणि श्री सुमित सीताराम गायकवाड हे नगरसेवक हे 4 सदस्य आपले विट्याचे इथं उपस्थित आहेत. यानंतर या मतदारसंघामध्ये खानापूर नगरपंचायत येते. या खानापूर नगरपंचायतीमध्ये खानापूरला आपल्या जनता आघाडीच्या वतीनं आपण निवडणूक लढवली होती. त्या जनता आघाडीचे अध्यक्ष आदरणीय सदाशिवभाऊ पाटील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मग आमचे सचिन शिंदे असतील आणि राजेंद्र माने असतील, या दोघांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये आपले 7 सदस्य निवडून आली आणि 1 कॉप असे 8 सदस्य आज आपले तिथं आहेत. त्याच्यामध्ये पुष्पलता अशोक माने त्यांचे चिरंजीव इथं उपस्थित आहेत. श्री महेश शिवाजीराव माने इथं उपस्थित आहेत. श्री मारुती कुंडलिक भगत इथं उपस्थित आहेत. श्री यशवंत किसन तोडकर इथं उपस्थित आहेत. राजेंद्र आनंदराव माने गट नेते आहेत ते इथं उपस्थित आहेत. सुहास सर्जेराव ठोंबरे नगरसेवक इथं उपस्थित आहेत आणि आनंदकुमार बाबुराव जंगम इथं आपल्या इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने 1 सदस्य ज्या पिरजादे म्हणून आहेत, जैबून आरिफ पिरजादे त्या विरोध पार्टीकडे निवडून आल्या पण आता आपल्याबरोबर काम करतात. त्या एक ॲडिशनल सदस्य आपल्यावर इथं उपस्थित आहेत. आटपाडी नगरपंचायतीचे सदस्य इथं काय आज आम्ही इथं बोलवलं नव्हते, या खानापूर आणि विटा इथले इथं उपस्थित आहेत. साहेब, हे सगळे सदस्य आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रामाणिकपणे काम करतील, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही हा शब्द या निमित्तानं देतो. आपण आल्याबद्दल आणि आम्हाला सगळ्यांचा मान राखल्याबद्दल मी पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं आपलं इथं स्वागत करतो आणि आभार मानतो आणि या संदर्भात आपण थोडं मार्गदर्शन करावं असं विनंती.
कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला. रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो, अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचरसाठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल. सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू. ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट 30% मोठा डिस्काउंट. लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी, विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी ते धडक ते धडक.